तर हाय गाईज, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता सकाळचे 6:30 वाजल्यात आणि आम्ही निघालोय रेणुका देवीला म्हणजे डोंगराला. तर आम्ही पूर्ण फॅमिली जाणार आहे आणि आता इथनं आम्ही मावशीच्या घरला निघालोय आणि तिथनं आम्ही जाणार आहे सगळी 4 व्हीलर. तर आता आम्ही मावशींच्या इथं आलोय आणि आता गाडीत बॅगा टाकतो आणि आवरतो आमचं. बाकी मामा पण यायला लागलेत अजून आणि 2 फॅमिली आम्ही जाणार आहे 2 गाड्या घेऊन. तर हे आमचा निरंजन गाडी साफ करताना. इकडं मागं पण घे, मागचं पहिला घे बा, ते लय घाण झाले. हो ये डिगीच कवर घातलेला बघ. तर आता आमचं बॅगा वगैरे डिगीत टाकून झाले आणि दुसरी गाडी आल्यावर आम्ही आता बाहेर पडणार इथनं. तुझं काय मत आहे मम्मी? काय नाही, मस्त पैकी देवाला जायचं. मस्त आणि कसं असते. तर हे आपली आल्या दुसरी गाडी. तिथं निवांत जागा आहे तिथं. इकडेच निवांत जागा आहे. आणि तिकडं नाही तरी जास्त जण होणार नाही. लाडू लाडू बारा काय रे थंडी वाजली तुला? थंडुकली जोरदार. तयारी. दगड ठेवून मारायचं असते. मारलं हे बघा काय एक तुकडा तरी टाका. खोबरं ते टाकायचं म्हणाले सगळं. सगळं नाही टाकायचं. बरं बस आवर. चल बस आवरा. तर आता इथं पॉइंट चांगला भेटलाय, तर आम्ही सोडणार आहे ड्रोन. तर आता इथलं शूट झाले आणि आता मी निघालोय पुढे आम्ही. चला तर मग बघून घ्या तोपर्यंत ड्रोन शूट. आता बाय रडा लागले आणि बाय निघाले पुढच्या गाडीत परत. बाय बाय. तर आता मी थांबले नाश्त्याला. तू नाश्ता करणार आहेस नाही का? कर्नाटकातलीच मामा वडा. आम्ही कुठे बसायचं मम्मी? बस की कर रहे हैं.
पडला पडला डोळ्यावर. चार काय मिक्स एक आणि दोन उडीदवडा आणि तेल मिक्स आणि उपीट तुला मिक्स पाहिजे ना होय तू काय करणार असं सगळं कन्फ्युजन आमचं असं जर आपलं काय सांगितलं घंटा काय पहिली थाळी आली आहे निरंजनची प्लेट गाडी बंद कर तुझी. कुठलं कुठलं कोणाचं आहे तर आता आमचा नाश्ता आलाय मी मिक्स घेतले 4 मिक्स आमचं पुढू लागेल भावी पुढू लागेल आमचा नाश्ता करून झालाय आणि मम्मीने काय नाश्ता केलेला नाही कारण तिला मग गाडीत त्रास होते म्हणून आणि चांगला होता नाश्ता आम्ही मी नाश्ता करून बाहेर पडलोय आणि तिथनं जरासं पुढे आलोय आणि इथं आम्ही घरातून चहा करून आणलाय थर्मासमधनं आणि ते चहा पिणार आहे चाय घे चाय वाट्या बिट्या घरात सगळ्या आणली हा थांब की तू जरा मध्ये मध्ये काय ए पंपवाले इथे का नाही फोन लावा काय करून ए लाईट जोड रे बटन दाबायचं खरंच की गंडला आमचा थर्मास गंडला चहाला चहा अरे बरोबर दिवसभर पाहिजे आपल्याला नाही नाही चाय गरम चाय या मॅडमांनी चहा तयार केला चाय गरम 5 रुपये आई गे आणि नाश्ता आणि काहीतरी हाय पुरे कडबो चहा सांगत कडबो काय मत तू गेलीस काय तू गेलीस काय चहा पिऊन झाला आमचा आणि आता आम्ही निघाले पुढे मी आता पोचले गोकाक मध्ये आणि इथं जेवायचा प्लॅन हाय तर 10:30 वाजल्यात फक्त त्यामुळे जेवणार का नाही दुकान पण चालू करून सांगितलं फॅक्टरी अरे कपडे चालले नाही सर मंदिर बघूया आपण घरातले सगळे फोटो व्हिडिओ काढायला लागले एक आमची मावशी आणि काका पाणी पण कमी आहे कर रे नाही हो जरा कमी वाटाली तिथं जाऊन फोटो काढलेले मग आम्ही आता जायच होतो आम्ही आता आमच्या घरातले फोटो काढायला आल्यात 30 रुपये फोटो तू पण काढणारच काय नाही ना पहिला यांचा झालाय बॅटरीवर चालते का ती अजून किती आहेत आपल्या दर्शन झाले आणि धबधबा वगैरे बघून झाले फोटो काढून झालेत सगळे आणि आम्ही आलो आता वरती आता इथं जेवायचं आहे का नाही अजून काय माहिती
11:30 वाजले जेवायचं. नियोजन कसं कसं काय काय होते हो, मला बॅग पण देऊ की पुढे. फार्मा जेवायचं आहे नाही नाही रेगनला फायबर येत नाही. अरे नाही. काय गावाला येणार आहे आता मी थांबलोय इथं जेवायला एका मस्त स्पॉटवर. आणि 2 गाड्या लावल्या तिकडं. इथं बसणार होता सावलीत. आम्ही कुठे बसायचं ग मला एक सिंगल दे त्याच्यावर दोघं जण. जरा मागं सरकी रे. असं बसा की जरा. हा, बसा, असं adjust करू बसा की जरा. हा. ऍडजस्ट नो ऍडजस्ट असा तर ग हा बघ बस तिथं. आले आपले ताट चपाती दही मोकळा झुणका शेंगदाण्याची चटणी आणि कडबू आणि ही काय वडी भरल्याला जाऊन म्हणून बघ तुला काय माहित नाही जेवणातलं. क्वालिटी हॉटेल भाग्यश्री यायला लागते. नात करते काय हॉटेल भाग्यश्री नात करते काय यालाच लागते यालाच लागते हॉटेल भाग्यश्री. हॉटेल शेतकरी काय काय आहे रेसिपी सांग की जरा. दही भात शेंगदाण्याची चटणी आणि वरण नाही थांब वांग्याची भाजी कांदा आणि असं वातावरण आणि वातावरण आंब्याचं झाड आहे शेवटच आहे वातावरण. तरी नशीब कळालं आंब्याचं झाड आहे ते. तर आता आमचं जेवण झाले आणि आम्ही आता इथनं पुढे जाणार आहे मंदिराकडे डायरेक्ट नॉनस्टॉप. आणि हा आता व्हिडिओ मोठा झालाय त्यामुळे मी ह्यो व्लॉग इथेच संपवतो आणि हा एक पार्ट करतो आणि ह्याच्या पुढचा एक दुसरा पार्ट करतो. तर चला तर बाय बाय.